नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये। जर तुम्हाला ही साबुदाणा खिचडी अशी मोकळी आणि दाणेदार हवी असेल तर अशी रेसिपी खास आहे तुमच्यासाठी। जर तुमची साबुदाणा खिचडी चिकट होत असेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करा। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यात 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। लक्षात असू द्या, साबुदाणा धुताना तो आपल्याला जास्त चोळायचा नाहीये, फक्त हलक्या हाताने त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट ट्रिक म्हणजे जी आहे की आपण साबुदाणा भिजत कसा टाकतो। तर जेवढा साबुदाणा आहे आपल्याला फक्त साबुदाणा भिजेल तिथपर्यंत तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे की साबुदाणा पूर्ण असा बुडलेला दिसेल पाण्यात, तेवढंच पाणी टाकायचं आहे, पाणी जास्त टाकायचं नाही। आता हा जो साबुदाणा मी भिजत ठेवला होता हा फक्त 2.5 तास मी भिजत ठेवला होता, तरी एकदम परफेक्ट भिजलेला आहे। तुम्ही हा साबुदाणा रात्रभर पण भिजत ठेवू शकता। त्यानंतर इथे सुरुवातीला मी शेंगदाण्याचं कूट करायचं आहे, त्यामुळे शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही जर कुठल्या भाजीला शेंगदाण्याचं कूट वापरत असाल तर तेव्हा शेंगदाणे तुम्ही न भाजता डायरेक्ट कूट केला किंवा तसं करत असाल तर तरीही चालणार आहे। साबुदाणा खिचडी करत असाल किंवा साबुदाणे वडे करत असाल तर त्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्यांचाच कूट घ्या, त्याने टेस्ट खूपच छान येते। जर कच्चे शेंगदाणे घेतले तर त्याचा तेलकटपणा पण खिचडीला लागतो। तुम्ही बघू शकता असा आपला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट रेडी आहे। त्यानंतर इथे एक बटाटा मी सालून घेतला आहे आणि त्याला पाण्यात ठेवलं होतं मी, तो काळा पडू नये त्यामुळे। तर मला स्वतःला बटाटा खूप जास्ती आवडतो। आता ज्या पद्धतीने मी इथे बटाटा कट करणार आहे तर तुम्ही पण त्याच पद्धतीने बटाटा कापून घ्या। तुम्हाला नक्की थोडाफार का असेना तुम्हाला साबुदाणा खिचडीमध्ये टेस्टमध्ये डिफरन्स जाणवणार आहे। इथे बटाटा कसाही कट करून टाकला तरी साबुदाणा खिचडी छानच लागते, बट एकदा मी सांगते त्या पद्धतीने पण नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच टेस्टमध्ये डिफरन्स नक्की जाणवेल। तर सगळा बटाटा मी असा उभा उभा चिरून घेतला आहे। त्यानंतर व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे मी त्याचे असे बारीक बारीक कट्स करून घेते आहे, लांब लांब कापून घेते आहे मी बटाटा, असे बारीक स्लाइस करते आहे। त्याच्याने खूप छान टेस्ट लागते खिचडीची। आता जी पहिली ट्रिक मी तुम्हाला सांगितली की साबुदाणा भिजताना पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे। पाणी आपण कसं टाकतो तर त्यावर डिपेंड करतं आपलं साबुदाणा कसा होणार आहे। तर पाणीचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मी इथे फक्त 2 ते 2.5 तास साबुदाणा भिजत ठेवला तरी तो एकदम परफेक्ट भिजलेला होता। त्यामुळे मी तुम्हाला सारखं सांगते की पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट पाहिजे। तर इथे मी त्याच मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या घेते आणि जी शेंगदाणे आपण भाजले होते तेच मी यामध्ये टाकून घेतले आहे। तर तुम्ही इथे तिखट वाढवू पण शकता किंवा हिरव्या मिरच्याऐवजी जर तुम्ही लाल मसाला खात असाल उपवासासाठी तर इथे तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता। तर हे पण आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईत मी 1 ते 1.5 चम्मच तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आता बटाट्याचे स्लाइस जे आपण कट केले होते, लांब लांब कापले होते ते या तेलात टाकून घेणार आहे। आणि लक्षात असू द्या की इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे बटाटे जे टाकले ते आपण कंटिन्यू मिक्स करत राहायचे, त्याने काय होतं की ते खाली चिटकत नाही त्यामुळे। तर तुम्ही बघू शकता बरोबर 2-2.5 तासांनी मी साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला गेला आहे आणि मेन म्हणजे तो मोकळा पण दिसत आहे आपल्याला। असं नाही आहे की रात्रभरच कंटिन्यूस किंवा 7-8 तास साबुदाणा भिजलाच पाहिजे तरच तो व्यवस्थित भिजला जातो किंवा काय। जर तुम्ही परफेक्ट प्रमाण जर वापरलं तर साबुदाणा हा 1 तासात पण व्यवस्थित भिजतो। तर इथे बटाटे छान आपले तेलात फ्राय होत आहे आणि अजून एक लक्षात असू द्या की तेलाचं प्रमाण आहे ना, तेलाचं प्रमाण पण अगदी जास्त पण नाही ठेवायचं, त्याने पण आपली साबुदाणा खिचडी चिकट होऊ शकते। त्यानंतर या बटाट्यांमध्येच मी मीठ टाकून घेतलं आहे आणि जे आपण मिरची आणि शेंगदाणे दळले होते ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता श्रावण महिना पण चालू आहे तर भरपूर जणांचे उपवास पण असतात, त्यामुळे तुम्ही एकदा अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अजून तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत व्हिडिओ पण शेअर करा। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यात लगेचच साबुदाणा टाकायचा आहे। आपल्याला हिरवी मिरची आणि शेंगदाणे दळलेलं टाकल्यानंतर जास्त वेळ पण परतायचं नाही, कारण ते कडक होऊन जातं त्यामुळे।
तुम्ही बघू शकता आपला एकूण एक साबुदाण्याचा जो दाणा आहे तो एकदम व्यवस्थित मोकळा झालेला आहे. त्यानंतर जे शेंगदाण्याचं भाजून घेतले होते त्याचा कूट इथे टाकायचा आहे. जास्तही टाकायचं नाही, अगदी 3-4च चम्मच टाकायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट मी याच्यासाठी सांगते कारण जे कच्चे शेंगदाणे जर आपण ते डायरेक्ट दळतो ना तर ते थोडंसं असं तेलकटच दिसतं. आणि साबुदाणा खिचडी जे टाकायचं म्हटलं तर इथे सगळ्याच गोष्टी जर आपण व्यवस्थित अशा कोरड्या जर टाकल्या ना तर आपली साबुदाणा खिचडी जी आहे ती अशी चिकट होत नाही. तर हे सगळं एकत्र टाकल्यानंतर आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल, कोथिंबीर जर तुमच्या घरी चालत असेल उपवासासाठी, तर तुम्ही याच्यामध्ये ते पण ॲड करू शकता. आणि साबुदाणा खिचडी म्हटली तर भरपूर लोकांना खूप आवडते, इव्हन लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच. तर आपण ही नुसतं उपवासासाठी न खाता जर आपण नाश्त्यासाठी पण कधी-मधी बनवत असतो, तर त्यावेळेला जर तुम्ही याच्यामध्ये जिरं, अजून कोथिंबीर ॲड केली तरीही चालणार आहे. तर इथे श्रावण सोमवारचा उपवास असल्यामुळे मी ही खिचडी बनवली होती. तर मी आज हा व्हिडिओ त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर ॲड करू शकता. त्यानंतर वरतून झाकण ठेवलं होतं मी एक 2 ते 3 मिनिटासाठी आणि झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहे. लक्षात असू द्या की साबुदाणा खिचडी जी आहे ना ती मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला शिजवायची आहे. झाकण ठेवलं त्यानंतर सुद्धा काढल्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करायची आहे. तर काही साबुदाणे तुम्ही बघू शकता असे एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आणि काही अजून कच्चे दिसत आहे. तर अजून ही साबुदाणा खिचडी होऊ द्यायची आहे आपल्याला. पण मी तुम्हाला व्हिडिओत जसं दाखवते चटणीमध्ये साबुदाणा खिचडी घेऊन किती किती व्यवस्थित शिजते आहे, मोकळी आहे, खाली कढईला पण चिकटली नाहीये. त्यानंतर मी पुन्हा एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि आता इथे आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे. तर वरतून मी अर्धा लिंबू या खिचडीमध्ये पिळून घेतला होता. जर तुम्हाला लिंबू नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकला तरीही चालणार आहे. तर लिंबू पिळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्ही ही साबुदाणा खिचडी जी आहे ती तुम्ही दहीसोबत पण खाऊ शकता. तर खूपच टेस्टी लागते आणि विशेषतः एकदम मोकळी झालेली आहे ती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. एकूण एक दाणा याचा मोकळा झालेला आहे. कुठंच चिकट झालेली नाही आहे. आता माझी मुलीला पण खूप आवडते साबुदाणा खिचडी. स्पेशली तिने ही जेव्हा खाल्ली ना तर तिला ह्या पद्धतीची खिचडी खूप आवडली आणि ती जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी मिरच्या 2च टाकल्या होत्या. तुम्ही अजून पण ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.